तुळजापूरला पायी जाणाऱ्या भाविक भक्तांसाठी सम्राट मित्र मंडळाचा महाप्रसाद वाटपाचा उपक्रम. सम्राट मित्र मंडळ रेल्वे लाईन रोड सोलापूर यांच्या वतीने तुळजापूरला पायी जाणाऱ्या सर्व भक्तांसाठी दरवर्षीप्रमाणे यंदाही महाप्रसाद वाटपाचा विधायक उपक्रम राबवण्यात आला. अनेक वर्षापासून हा उपक्रम भक्तिभावाने सुरू असून यात्रेकरूंना विश्रांती आणि अन्नसेवेची सोय करून मंडळाने सामाजिक बांधिलकी जपली आहे. याप्रसंगी संवाद साधताना मंडळाचे पदाधिकारी म्हणाले की भक्तांच्या सेवेत राहणे हाच आमच्यासाठी सर्वात मोठा उत्सव आहे. यात्रेकरूंना थोडा विसावा व प्रसाद मिळावा यासाठी आमचे हे प्रयत्न असतात. दरम्यान तुळजापूरकडे पायी निघालेल्या भक्तांनी या उपक्रमाचे कौतुक करत म्हणाले की सम्राट मित्र मंडळ दरवर्षी आमच्यासाठी जेवण, पाणी आणि विश्रांतीची उत्तम सोय करतात. त्यामुळे आमची यात्रा अधिक आनंददायी होते. या उपक्रमात मंडळाचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक उत्साहाने सहभागी झाले होते. जनता संघर्ष न्यूज, सिद्धार्थ भडकुंबे, सोलापूर. नमस्कार, मी सिद्धार्थ भडकुंबे. जनता संघर्ष न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. सालाबादाप्रमाणे नवरात्रचा उत्सव सध्या आता चालू आहे. या अनुषंगाने या ठिकाणी सम्राट मित्र मंडळ या मंडळाने एक उपक्रम आयोजित केला आहे. जाणाऱ्या भाविक भक्तांसाठी या ठिकाणी महाप्रसादाची सोय त्यांनी केलेली आहे. मंडळाच्या अधिक माहितीसाठी आपण जाणून घेऊ त्यांच्या संयोजकांकडून. दादा, किती वर्ष आहे मंडळाचे? हा मंडळाचं 10वं वर्ष आहे. 10 वर्ष सलग हा उपक्रम चालू असतो. आणि आमचे जे मोठे भाऊ आहेत ते माननीय श्रीकांतजी मॅकलवार उपायुक्त साहेब रिटायर झाले आता सध्या. हा उपक्रम त्यांनीच राबवते आणि अध्यक्ष त्यांनीच आहेत. आणि या उपक्रमाला आम्ही सर्वजण सहकार्य करतो. मंडळाच्या अंतर्गत कोणते तुम्ही उपक्रम आज सगळ्यात राबवलेले आहेत? फक्त महाप्रसादाचं वाटप आम्ही करतो. पौर्णिमेच्या वेळेस हा महाप्रसादाचं वाटप करतो. भक्तांना काय आवाहन करावं? भक्तांनी प्रसाद घ्यावा, लाभ घ्यावा आणि वेस्टेज करू नये आणि इकडे तिकडे पत्रावळ्या वगैरे टाकू नये आणि याची कृपया नोंद घ्यावी. सर्वांनी व्यवस्थित जावायला पाहिजे. आई जगदंबेचं दर्शन घ्यायला पाहिजे. आई जगदंबेचं दर्शन घेऊन सुखरूप आपल्या आपल्या घरी जायला पाहिजे. हीच आम्ही नम्र विनंती. तसेच या ठिकाणी काही पायी भाविक जाणारे आहेत, त्यांच्या देखील प्रतिक्रिया आपण जाणून घेऊयात. या सम्राट मित्र मंडळाच्या वतीने त्यांनी जो उपक्रम घेतलेला आहे त्या संदर्भात. दादा, आपण कुठे? आपण कर्नाटकने आलो, वाडी. कर्नाटक वाडी. खूप छान वाटलं. आमचे पोरं आहेत सगळेजण, 10-15 पोरं आहेत. खूप छान वाटलं आम्हाला प्रसाद घेताना. असंच चालू ते. पायी देवीच्या तुम्ही देवीला चाललात, या ठिकाणी व्यवस्थित प्रवास करावा अशी विनंती आहे. आणि तुमच्या सगळ्या तरुणांना आपल्या तरुणांना काय आवाहन कराल? काय सांगाल तुम्ही? कशा पद्धतीने गेलं पाहिजे? देवीसन केलं पाहिजे का नाही? केलं पाहिजे आणि व्यवस्थित आलं पाहिजे. व्यसन नाही करता गेलं पाहिजे. व्यवस्थित आले, आरामने जावं तेवढंच. या ठिकाणी काही तरुण आहेत, त्यांनी एक संकल्प असा केलाय की नवरात्रीच्या उत्सवामध्ये आम्ही संकल्प करतोय कुठल्याही प्रकारचा गुटखा, मावा, तंबाखू, सिगरेट आम्ही करणार नाही, असा संकल्प देवीचरणी करतात म्हणतात. तर त्या तरुणांचं अभिनंदन करावं. धन्यवाद. सम्राट मित्र मंडळ या नवरात्रोत्सवाच्या मंडळाने या ठिकाणी एक स्तुत्य उपक्रम आयोजित केलेला आहे. तुळजापूरला भाविक जे जातात त्यांच्यासाठी महाप्रसादाची सोय या ठिकाणी त्यांनी केलेली आहे. या ठिकाणी सन्माननीय एअरटेलचे कर्मचारी आहेत, त्यांच्या मंडळासंदर्भात काय प्रतिक्रिया आहे ते जाणून घ्या. काय सांगायचं? अत्यंत सुप्त उपक्रम हे दर सालाबादप्रमाणे केला जातो. यंदा एक खारीचा वाटा म्हणून आपण पण इथं मदतीला आपण आलेलो आहोत. आणि भाविकांना एकच विनंती आहे की जाताना रोडवरती कचरा वगैरे करू नका शक्यतो. आणि होईल तितकं आपलं निर्व्यसन करता भाविकांनी जाऊन यावं असं मी ह्याच्यापर्यंत प्रार्थना करतो. साहेबांनी असा संकल्प सांगितला की आजचे जे आता काही वयोवृद्ध आहेत, महिला भगिनी आहेत आपल्या, आणि त्याचबरोबर नवतरुण आहेत. नवतरुणांनी असा संकल्प करावा की व्यसन करू नये, जाताना देवीला सुरक्षित यावं, वाहतुकीला अडथळा होऊ नये, या अनुषंगाने. धन्यवाद.